तर कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याचं सध्या समजतंय। रमेश कीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आबा दलवी, राजेश शर्मा, सुदाम पाटील हे इत्यादी नेते सुद्धा उपस्थित होते। रमेश कीर यांनी यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातून आम्हीच विजयी होणार असा दावा सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून आता रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी काँग्रेस पक्षातर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। गेले 5 ते 6 महिने आम्ही संपूर्ण या कोकण विभागात नवीन मतदारांची नोंदणीचा कार्यक्रम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि त्याच्या बळावरच मी सांगतोय की या सीटवर आम्ही 100% विजयी होणार। तर रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याचं सध्या समजतंय। कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमधून उमेदवारीसाठी काँग्रेसकडून रमेश कीर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आमचा विजय निश्चित होणार असं ते म्हणतात।